आज आपण बघणार आहोत अंडा मसाला फ्राय। अगदी झटपट आणि सोपी अशी रेसिपी आहे आणि खायला देखील चविष्ट, कोणालाही आवडेल अशी आणि झटपट तुम्ही रात्रीच्या खाण्यासाठी किंवा ब्रेकफास्टमध्ये कुठल्याही वेळेवर बनवू शकतात। अगदी सोपी रेसिपी आहे। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा आपण सर्वप्रथम कापून घेणार आहोत। कांदा मी इथे उभा कापणार आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कांदा कट करू शकतात। तुम्ही अगदी बारीक चॉप केलं तरी चालेल। अशा प्रकारे मी उभा कांदा चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण चिरणार आहोत टोमॅटो। तुम्ही एक मोठ्या साईजचा टोमॅटो यूज करू शकतात। माझ्याकडे छोटे होते त्यामुळे मी छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या देखील अगदी बारीक चॉप करून घ्यायच्या आहे। गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये आता आपल्याला सर्वप्रथम तेल ॲड करायचं आहे। तेल टाकलं की आपल्याला तेल मस्त तापू द्यायचं आहे। गरम तेल झालं की त्यामध्ये आपण व्हेजिटेबल टाकून फ्राय करून घेणार आहोत। व्हेजिटेबल आपल्याला मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम गॅसच्या फ्लेमवर। व्हेजिटेबल फ्राय झाले की आपण त्यामध्ये आपले बेसिक मसाले ॲड करणार आहोत। इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। काळा मसाला देखील अर्धा चमचा। त्यानंतर हळद घातलेली आहे थोडीशी आणि चवीनुसार मीठ। इथे मी अर्धा चमचा मीठ घालत आहे। थोडीशी धनेपूड घालायची आहे आणि मसाल्यात आपल्याला आपले व्हेजिटेबल्स परतून घ्यायचे आहे व्यवस्थित। व्हेजिटेबल्स मस्त मसाल्यामध्ये परतून झाले की आता आपल्याला इथे अंडे फोडून त्यामध्ये ॲड करायचं आहे। एक अंडे आपल्याला हळूवारपणे फोडून त्यामध्ये ॲड करायचं आहे। इथे मी 3 अंडे त्यात ॲड करत आहे। आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे। आता आपल्याला 5 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे आपला अंडा फ्राय। मस्त असा अंडा फ्राय शिजलेला आहे। हळूवारपणे आपल्याला अंडा फ्राय काढायचा आहे तव्यावरून, जेणेकरून तो तुटणार नाही। त्यावरती मी थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि आता आपण आपला अंडा फ्राय काढून घेणार आहोत। खाण्यासाठी अगदी रेडी आहे। अशाच प्रकारे नवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा।